पुन्हा एकदा नुकसान भरपाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी संपूर्ण जिल्ह्यांना जे काही हेक्टरी 32,500 रुपये आहेत त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. पण त्यासाठी कोणते शेतकरी पात्र नाहीत, नुकसान भरपाई कधी मिळणार आहे आणि यासाठी काही पात्रता करायची असेल तर कोणते कागदपत्र द्यायचे आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार. मग त्याआधी शेतकरी विकासाबरोबर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. पण त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही अवकाळी पावसाने आणि पूरग्रस्त स्थितीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने जे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे हे जे काही शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार होता तो का अद्याप मिळाला नव्हता. त्यामुळे आता जे काही निवडणुका होत्या जिल्हा परिषद त्या पार पडलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असू शकतात? सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, आपल्या लातूर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, त्यानंतर बीड, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा प्रकारे हे बरेचसे जिल्हे आहेत. म्हणजे की 34 पैकी 34 जिल्हे मंजूर आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पात्र आहेत का? तर शेतकरी मित्रांनो, शासनाने सांगण्यात आले होते की सरसकट शेतकरी पात्र असणार यासाठी हेक्टरी तुम्हाला 32,000 रुपये असे मिळले आहेत. पण जर तुमचे असं नुकसान अजून जास्त झाले असताना तर तुम्हाला पैसे वाढून पण मिळू शकतात. म्हणजेच की तुमची पिकासंगत जमीनसुद्धा खडून गेली असतात किंवा झाडं पडली असतात किंवा विहीर पडली असेल तर इतर पिकाचे बी नुकसान मिळणार आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला आवेदन करावं लागणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्याचे शेतकरी तर पात्र आहेत, पण काही शेतकऱ्यांची या कारणामुळे अपात्र होऊ शकतात. ते म्हणजे की आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसल्यामुळे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय आहे की शेतकऱ्यांना वाटते पैसे आपोआप येतात, आपोआप येत असतात, पण तुमचे काही कागदपत्र कमी असल्यामुळे पैसे अडकून बसतात. शेतकऱ्यांना वाटते बाकी शेतकऱ्यांना आले, मलाच नाही आले. तर असं न होता संपूर्ण शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तुम्ही एकदा KYC केलेली आहे का आणि आधार कार्ड बँकला लिंक आहे का पाहून घ्या, जेणेकरून संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि तुम्हाला पण मिळतात. आणि त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांना पाहुण्या शेअर करा. राहिला विषय पैसे कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, सध्याच नाही पण मार्च महिन्यामध्ये जे काही अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये सरकार नेमके शेतकऱ्यांना पैसे कधी टाकण्यात येणार हे सांगणार आहे. नेमका जार निघण्यात आलेला आहे. लवकरात लवकर तुम्हाला पैसे पण मिळणार. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे माहिती मिळेल की पैसे कधी मिळणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा पण तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं ते सांगितलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत मित्रांना पाहुण्यांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.